बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आज फायनल गणपती बसणार आहे. सर्व कामावरून आम्ही सुद्धा गेलो होतो भाजी मंडईमध्ये. सर्वजण गणपतीचा स्टॉल लावलेला आहे, तर स्टॉल बघण्यासाठी आम्ही पण गेलो होतो. आणि त्यांना माहीत नव्हतं की मी आणि दुर्वा आज स्टॉलवर येणार आहोत. तर मग पटापट कामावरले आणि गेलो होतो. तर सर्व म्हणजे नारळाचं दुकान म्हणा, फळांचे म्हणा, गणपतीचे म्हणा, हळदी दुर्वाचे म्हणा, असे सर्व दुकान लागले होते. खूप दिवसांनी मार्केटमध्ये आले होते, त्याच्यामुळं इकडं तिकडं बघणं चालू होतं. आणि तिथपर्यंत तर आम्ही आलो, पण त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी फक्त एक स्माईल दिली आणि गिऱ्हाईक करत होते, त्याच्यामुळे ते काहीच नाही बोलले आम्हाला. मग नंतर थोड्या वेळाने गेलो होतो, तर मामानी, आईनी, पप्पानी, अंकलनी सर्वांनी दुकाने लावलेल्या होत्या. सर्वांच्या दुकानावर थोडं थांबलो. नंतर मामाच्या पण दुकानावर गेलो होतो आणि नंतर आप्पा आले होते. मग घरी जाण्याचं काम, घरचा पण गणपती बसवायचा होता, सर्व डेकोरेशन ते राहिलं होतं. मग पटकन थोडे दुकानावर थोड्या वेळ थांबलो आणि नंतर घरी निघून आलो. तर नंतर येताना आईने घेतलं होतं दुर्वाला. तर मग दुर्वा काय आईकडनं येतच नव्हती. मग तसंच कसं बसं घेतलं आणि घरी निघालो. तर आप्पांनी आणलं होतं आम्हाला भाऊजीच्या दुकानावर. तर भाऊजीच्या दुकानावर पण थोडा वेळ थांबलो आणि घरी आलो. तर नंतर आम्हाला करायचं होतं डेकोरेशन. मग घंट्या लावून घेतल्या आणि लाईट चेक करण्यासाठी फोकस लावला आणि एकदम भारी वाटत होतं. वकर आहे त्याच्यामुळे काय डेकोरेशन करता येत नाही, फक्त मागं जे करायचं आहे ते. पण आज गणपती येणार आहेत आणि आणखी आमची मोदकाची तयारीसुद्धा आजपासूनच चालू आहे. तर सर्वात प्रथम तांदूळ निवडायला घेतले, तांदूळ निवडून घेतले आणि नंतर जानूने मला ते लवकर दळूनसुद्धा आणून दिले. मग थोडंसं पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ आणि तूप टाकून जे आपण दळून आणलेलं पीठ होतं ते म्हणजे असं बेसन ज्या पद्धतीने आपण मळतो त्या पद्धतीने मळून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं, तर ते पीठ तयार होतं. मग मस्तपैकी मळून घ्यायचं आपण जसं मळतो तसं. आणि इकडं सारण तयार होतं. मग नंतर सर्व मोदक एक एक करून बनवून घेतले. खूप वेळ लागतो, मला तर वळताच येत नाहीत. वर्षातून एकदा दोनदा करायचे आणि नंतर अशा पद्धतीने करून घेतले. रात्री आमचा गणपती 9:30 ते 10च्या दरम्यान बसला, कारण की सर्व तिकडं असल्यामुळे बसवता आला नाही. तर तुमचा गणपती किती वाजता बसला? आमचा दरवर्षी गणपती रात्री बसतो. तर याच पद्धतीने तर नंतर सर्वांजणांनी आरती घेतली. आरती चालू होती. दंडोबाचं काय मस्तपैकी खाली बसून टाळ्या वाजवण्याचं काम चालू होतं. आणि आमचा फायनल लुक असा. तर कसं वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा.